राधानगरी भोदरगड आसरा तालुक्यातील मतदारसंघ हा शिवसेनेकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यातच गेली 27 वर्ष शिवसेनेशी एकनिष्ठ राहून कार्य करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रकाश पाटील सर आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओला उपस्थित आहेत। तर नमस्ते सर, तारा न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। नमस्ते। तर सर, सर्वात प्रथम गेली 27 वर्षे तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये एकनिष्ठ राहून कार्य करतात, तर काय सांगाल सर याबद्दल तुम्ही? गेली 27 वर्षामध्ये 1995 ला साधारणतः मी शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो। अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना मला असं वाटलं की ह्या महाराष्ट्राला तारणारं एकमेव नेतृत्व उद्धव ठाकरे वाटलं। अच्छा। आणि अशा एका नेतृत्वाच्या पाठीमागे आपण जर राजकारणामध्ये सहभागी झालो तर भविष्य काळामध्ये आपण ह्या जनतेसाठी काहीतरी करावं, आपल्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय द्यावा आणि उद्धवजी ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली काम करायची संधी मिळाली तर भविष्य काळामध्ये कधी ना कधी ह्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होतील, त्यांना बळकट द्यायसाठी आपली त्यांना साथ दिली जाईल अशा पद्धतीची भूमिका मनात वाटल्यामुळं मी गेले अनेक वर्ष शिवसेनेमध्ये एकनिष्ठ राहण्याचं काम केलं। तर सर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात काम करत असताना अनेक लोकांनी किंवा राजकारणातील लोकांनी आपापल्या दिशा बदलल्या, पण तुम्ही मात्र अजूनही इथं या गटामध्ये एकनिष्ठ असून काम करत आहात, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? नाही, अनेक लोक पक्ष बदलताना मी पाहतोय डोळ्याने, पण आमच्या मनामध्ये असा पक्ष बदलावा असा कधीही काडी मात्र विचार आला नाही। ह्याचं कारण एवढंच की शिवसेना प्रमुखांनी ज्यावेळी 19 जून 1966 ला शिवसेनेची स्थापना केली ती मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी केली, हिंदुत्वासाठी केली आणि अखंड महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला असणारा मुंबईतला मराठी माणूस हा या शिवसेना प्रमुखांच्या आदरणीय उद्धवजींच्या ह्या आशीर्वादानं आणि आधारानं ह्या ठिकाणी त्या मुंबईमध्ये वास्तव्य करतोय। मराठी माणसांना न्याय मिळावा ह्याच भावनेपोटी काम करत असताना सामाजिक कामात अनेक चढ उतार आले, अनेक लोक आपण पाहिले, अनेक वेळा पक्षाचं चांगल्या पद्धतीचं काम करायची संधी मिळाली। काही मिळो न मिळो पण कुठल्याही परिस्थितीत आपण एकनिष्ठ, एक नेता, एक झेंडा अशा पद्धतीची भूमिका मनामध्ये ठेवली आणि मला वाटलं थोडं की भविष्य काळामध्ये ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये कधी ना कधी आपल्याला संधी मिळून जाईल आणि उद्धवजींचा असणारा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून हा स्वाभिमान किंवा ह्या राधानगरी मतदारसंघातली जनता कधीतरी माझ्यासारख्या माणसाला, सर्वसामान्य माणसाला पुढे नेईल असा एक विचार माझ्या मनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून येत होता। त्यामुळे ह्या विचाराचा एक पाईक म्हणून आणि ठाकरे कुटुंबाचा एक विश्वासू म्हणून ह्या मतदारसंघामध्ये निष्ठेनं राहावं असं मला पूर्वीपासूनच वाटत आलंय। तर सर, यातून जर तुम्हाला तिकीट मिळालंच तर तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे? नाही, तिकीट मिळालं तर तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण असेल, कारण प्रामाणिकपणाचं फळ हे फक्त शिवसेनेत मिळू शकते, इतर पक्षामध्ये मिळू शकत नाही। मी अनेक वर्ष अनेक पक्ष बघितले, अनेक नेते बघितले, अनेक लोक बघितले, आज ह्या पक्षातून त्या पक्षात जातात, त्या पक्षातून त्या पक्षात जातात, पण मला खात्री आहे की शिवसेनेमध्ये उशीर का असेना पण न्याय मिळतोय आणि तो न्याय मिळेल अशा पद्धतीची भूमिका सध्या ह्या मतदारसंघामध्ये मला पाहायला मिळते, बघायला मिळते, ऐकायला मिळते आणि ज्या राजकारणाच्या घडामोडी चालू आहेत ह्यामध्ये निश्चितपणानं कुठेतरी निष्ठावंताला देखील न्याय मिळेल अशी अपेक्षा मला माझ्या मनामध्ये वाटते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर का उमेदवारी मिळाली तर निश्चितपणानं राधानगरीतला मतदार हा स्वाभिमानी आहे, राधानगरीतला मतदार हा जागरूक आहे, राधानगरीमध्ये शाहू महाराजांच्या विचारानं प्रेरित झालेला मतदार आहे। निश्चितपणानं 2014 मध्ये ज्या पद्धतीची भूमिका ह्या मतदारांनी राधानगरीच्या घेतली आणि एक परिवर्तन घडवलं त्याची पुनरावृत्ती ह्या ठिकाणी 2024 ला घडवतील आणि पुन्हा एकदा माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार करतील अशी मला अपेक्षा आहे। तर सर, संधी जर तुम्हाला मिळालीच तर प्रलंबित असणाऱ्या कोणत्या गोष्टीवर तुम्ही भर देणार आहात? मतदारसंघामध्ये खूप प्रश्न प्रलंबित आहेत। बरोबर। आपण पाहतोय शासन वेगवेगळ्या योजना आणते आणि आपण बघितले काही दिवसापूर्वीच लाडकी बहीण योजना आणली, पण वास्तविकरित्या ह्या राज्यामध्ये असणारं हे बंडखोरांचं सरकार आहे। ह्या सरकारने ह्या योजना अंमलात आणून कुठेतरी दिशाभूल जनतेची करायची प्रयत्न केला। एका बाजूला राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, ह्या सरकारनं कधीही रोजगाराचा प्रश्न घेतला नाही, महागाईच्या प्रश्नावर कधी सरकार बोलत नाही किंवा सरकारमध्ये असणारे लोकप्रतिनिधी कधी बोलत नाहीत।
त्यामुळे भविष्य काळामध्ये ह्या राधानगरी मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातला महत्त्वाचा प्रश्न म्हटला तर ह्या राधानगरी मतदारसंघाला रोजगाराचा फार मोठा अडचणीचा प्रश्न आहे. पर्यटनाच्या बाबतीत बघितलं तर निसर्ग संपन्न असं राधानगरी आहे, निसर्ग संपन्न असं बुधरगड आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आजरा हा चांगला या ठिकाणी कोकणाला जोडणारा एक आजरा तालुका अशा पद्धतीने आमच्या मतदारसंघामध्ये विखुरलेला आहे. बरेच रोजगाराचे प्रश्न बघितलं तर प्रत्येक गावातला प्रत्येक घरातला माणूस या ठिकाणी कुठं ना कुठं नोकरीसाठी मुंबई असेल, पुणे असेल, कोल्हापूर असला आणि अनेक ठिकाणी विखुरलेला आहे. आणि ह्यासाठी जर का मतदारसंघामध्ये चांगल्या प्रमाणात एखादा रोजगाराचा उद्योग जर आणायचा प्रयत्न झाला तर निश्चितपणातली इथला शेतकरी सुखावेल, इथला रोजगार आणि इथला तरुण आणि इथला युवक भविष्य काळामध्ये आपला तालुका आपलं गाव अशा पद्धतीची भूमिका घेऊन राहील, अशासाठी माझे खास विशेष प्रयत्न असणार. या ठिकाणी अनेक पक्ष फुटले पण तुमची एकनिष्ठता कायम राहिली. यामागे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं प्रेम आहे असं वाटते का तुम्हाला सर? नाही, माझं तर ठाकरे परिवारावर खूप प्रेम आहे. कारण आदरणीय उद्धवजी ठाकरे हे आमचं दैवत आहे आणि खऱ्या अर्थानं मी गेले अनेक वर्ष बघतोय. अनेक नेते आम्ही टी व्हीवर पाहिले, जाऊन कधी नाही पाहिले. आम्ही उद्धव ठाकरे, आमचे आदित्य ठाकरे ह्याच्या पलीकडे आम्ही कधीही नाही कुठेही गेलेलो नाही. कारण उद्धव ठाकरे साहेबांचा स्वभाव बघितला. आपण ह्या ठिकाणी एका मीडियाचं काम करताय की देवासारखा माणूस कधीही कुठल्या कार्यकर्त्याला चुकीच्या पद्धतीने बोलणार नाही, चांगल्या पद्धतीने त्याला माणसाला समजावून सांगणार. आपला कार्यकर्ता चुकला तरी त्याला पदरात घेऊन त्याला समज देणार. अशा पद्धतीची लोकभावना जनमानसामध्ये नाव असणारा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे. त्यामुळे मी खूपच त्यांच्या प्रेमात आहे. अखंड ठाकरे कुटुंबाच्या प्रेमासाठी मी अहोरात्र गेले 27 वर्ष कष्ट केले. ठाकरे आणि ठाकरे ह्याच्या पलीकडे आम्हाला काही दिसत नाही. 2014ला शिवसेना महायुतीचं सरकार होतं, त्यावेळी तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष होता. तर या योजनेच्या माध्यमातून तुम्ही किंवा शासनाची जी योजना होती तर किती लोकांना तुम्ही याचा फायदा करून दिलात सर? मी 2014 साली युतीचं शासन सत्तेवर आलं आणि ते सत्तेवर आल्यानंतर आदरणीय आमचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमचे जिल्हा अध्यक्ष विजयराव देवणे साहेब आणि यांच्या माध्यमातून आदरणीय उद्धवजींना सांगून भेटून त्या ठिकाणी मला संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष ह्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी त्यावेळेच्या केलं. आणि मग समाजकारण करत असताना शिवसेना राजकारणाकडे फार लक्ष देत नाही, पण समाजकारण पहिलं महत्त्वाचं असतं. आणि त्यामध्ये मी साधारणतः 5,000 ते 5,500 जे लाभार्थी ह्या ठिकाणी बुद्रुक तालुक्यामध्ये केले. त्यामध्ये श्रावणबाळ योजना असेल, निराधार योजना असेल, अपंगांना असेल. आणि काम करत असताना कधीही त्यामध्ये राजकारण आणलं नाही. म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण म्हणून अनेक येणाऱ्या लोकांना न्याय द्यायचं काम केलं. आणि हे न्याय देत असताना त्याच्यानंतर 2019ला ह्या ठिकाणी पुन्हा शिवसेना काँग्रेस युतीचं सरकार आलं. पुन्हा पालकमंत्र्यांनी त्यावेळेच्या ह्या ठिकाणी मला 19ला पुन्हा अध्यक्ष करायचं ह्या ठिकाणी घोषित केलं. जिल्हाधिकाऱ्यांनी माझी नेमणूक केली. म्हणजे मला असं वाटतंय की प्रामाणिक काम केलेल्या शिवसैनिकाला न्याय मिळणारं ठिकाण असेल तर ते फक्त शिवसेना आणि उद्धव ठाकरे परिवार. त्यामुळे गेले अनेक वर्ष ह्या मातोश्री बरोबर निष्ठेने असणाऱ्या माणूस म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, एका सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून माझ्यावर ज्या पद्धतीनं आदरणीय उद्धवजींनी त्यावेळी विश्वास दाखवला, त्या विश्वासास पात्र राहून आजपर्यंत मी शाखा प्रमुखापासून आज उपजिल्हा प्रमुख पदापर्यंत ह्या ठिकाणी काम करण्याची मला संधी मिळाली. माझ्या गावामध्ये ह्या ठिकाणी मला शिवसेनेची ग्रामपंचायत ह्या पद्धतीने देखील त्या ठिकाणी त्या कामाचा पोचपावती म्हणून माझ्या विभागातल्या माझ्या लोकांनी मला ह्यावेळी सरपंच म्हणून माझ्या मिसेसची त्यावेळी नियुक्ती केली. त्याचबरोबर अनेक दूध संस्था असतील, सेवा संस्था असतील, ह्याची देखील सहकारामध्ये मी त्या ठिकाणी काम करण्याची तयारी दाखवली आणि मी काही संस्था देखील चांगल्या चाललेल्या आहेत. त्यामुळं निश्चितपणानं जी जी जबाबदारी दिली शिवसेना पक्षप्रमुखांनी ती चांगल्या पद्धतीनं पार पाडणे हा माझा एकमेव रोजचा कार्यक्रम असतोय. आणि सातत्यानं मी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जनमानसामध्ये जनतेच्या अडीअडचणीच्या सोडवण्यासाठी किंवा काही लोक हॉस्पिटल असेल, काही आरोग्य व्यावसायिक असेल किंवा काही रक्तदान शिबिर असतील, ह्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचा प्रश्न घेऊन सातत्यानं मी ही लढाई करत आहे. राधानगरी विधानसभेसाठी बरेच जण इच्छुक आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने KP पाटील असतील, AY पाटील असतील, राहुल देसाई असतील आणि आता नव्याने तुमचं नाव समोर येते. तर सर यांच्याशी तुमचे संबंध कसे आहेत? हे सर्व नेते ह्या ठिकाणी महायुतीच्या विरोधातले आहेत.
मुळामध्ये के.पी. पाटील साहेब एक धुरंधर नेते आहेत, त्यांचं माझा सहवास चांगला आहे. ए.वाय. पाटील साहेब देखील राधानगरीमध्ये त्यांचं नेतृत्व अनेक वर्ष आहे, ते देखील माझ्या संबंधात आहेत. आणि नुकतेच राहुल देसाई भाजपमधून ह्या ठिकाणी महाविकास आघाडीकडे ह्या ठिकाणी आलेले आहेत. तर या सगळ्यांशी माझं अत्यंत जवळचं चांगले संबंध आहेत. आणि हे सगळी मंडळी महायुतीच्या विरोधातले आहेत. त्यामुळे निश्चितपणाने महाविकास आघाडीमध्ये ह्या ठिकाणी जर का मला उमेदवारी मिळाली तर ते माझ्यासोबत राहतील अशा पद्धतीचा मला विश्वास आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश आंबेडकर सध्या शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने गटात गेले आहेत. तर त्यामुळे तिथं असणारे इच्छुक उमेदवार महाविकास आघाडीकडे वळले आहेत. तर सर, तुम्हाला काय वाटते की इथे बाहेरून येणाऱ्याला उमेदवारी मिळेल की निष्ठावंताला? तर बाहेरून येणाऱ्याला उमेदवारी द्यायची की निष्ठावंताला द्यायची ह्याबद्दलचे सर्वाधिकार आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना आहेत. पण या ठिकाणी अनेक वर्ष काम करत असताना माझ्याकडे निष्ठावंत हा एवढंच माझी संपत्ती आहे. बरोबर. आणि ह्याच्यामुळे मला असं खात्री आहे की निष्ठावंत म्हणून जर का आदरणीय उद्धवजी साहेबांनी निर्णय घेतला तर मला उमेदवारी मिळेल, त्याबद्दल माझं कुठलंही दुमत नाही. आणि मग येणाऱ्या सगळ्या इच्छुकांचं मेरिट तपासलं जाईल, त्यांच्या सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि त्याच्यानंतर उद्धवजी ह्या ठिकाणचा निर्णय हा अतिशय चांगल्या पद्धतीचा घेतील. आणि हा घेतल्यानंतर सर्वजण एकमुखी त्याच्या पाठीशी राहतील अशी खात्री मला ह्या निमित्तानं आहे. अच्छा. तर आज आपण राधानगरी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आजरा भुदरगड राधानगरी तालुक्यातील नेते प्रकाश पाटील यांचं मत आज जाणून घेतलं आणि त्यांच्याकडून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळालेली आहेत. तर आज आपण राधानगरी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राधानगरी भुदरगड आजरा तालुक्याचे नेते प्रकाश पाटील यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून आज आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळालीत. शिवसेनेशी एकनिष्ठ राहून त्यांनी एक प्रकारे शिवसेनेला बळकटी देण्याचं काम केले. त्यांच्या कार्याचा या तालुक्यातील लोक आदर करतील आणि नक्कीच त्यांना आमदारकीची संधी देतील अशी सदिच्छा मी व्यक्त करते सर. आणि मी इथेच थांबते. आज तुम्ही तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. थँक्यू.